पोस्ट टाकली होती मी लाईव्ह येणार होते दर्जा मराठी या पेजवर। तर आज मी लाईव्ह आली आहे। थोड्या वेळ लोकांना ऍड होऊ द्या। पहिले तर मला सांगा की माझा आवाज येतोय का? हाय, जे कोणी जॉईन झाला असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा की माझा आवाज येतोय का? होतायत लोक ऍड होऊ द्या। ओके, थँक्यू सार्थक पाटील। तोपर्यंत आपण गाणं ऐकूयात। दौलत जे काही माझं पहिलं गाणं होतं झी म्युझिक सोबत ते। काल पोस्ट टाकली होती की मी लाईव्ह येणार आहे, तर मी आज तुमच्याशी लाईव्ह गप्पा मारायला आली आहे दर्जा मराठी या फेसबुक पेजवर। तर या पेजवर मला वैभव वाकडे यांनी येण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला आली आहे। तर तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारू शकता किंवा काही तुमच्या आवडीचं गाणं असेल तेही तुम्ही मला सांगू शकता। हाय चेतन शेळके, हाय सुधाकर शेंडे, अतुल वीरकर, माझा मुलगा डिसऑर्डर आहे प्लस पोस्ट आप पेजवर टाकाल का? ओके, नक्कीच दादा, मी टाकायला सांगेल जे पेज चालवतात त्यांना। सो 17 लोक आहेत लाईव्हला। जे कोणी बघतायत त्यांना खरंच खूप थँक्स की तुम्ही लाईव्ह बघताय माझं। सो पहिलं मी माझी ओळख करून देते। माझं नाव दीक्षा भाव्वळ। मी सॉन्ग रायटर, कंपोजर आणि त्याचबरोबर सिंगर सुद्धा आहे। आणि आता कुठे माझा गाण्याचा प्रवास सुरू झालाय आणि या पेजवर मला खरं तर बोलवलं गप्पा मारण्यासाठी, पण मी अजून तितकी मोठी नाहीये। पण मला छान वाटलं की फर्स्ट टाइम कोणीतरी विचारलं की तुम्ही पेजवर याल का लाईव्ह, तर मी लगेच हो म्हटलं। अविनाश कुमार, मैं अच्छी हूँ। ओके सर, अतुल सर, येस चालेल। आय लाईक मराठी सॉंग्स, येस। आणि मी मराठी गाणी गायली आहेत, आता बरीच गाणी झाली आहेत माझ्या लिस्टला। बाळराजे, येस थँक्यू। सो आता बरीच गाणी झाली आहेत लिस्टला आणि छान वाटतंय। गाण्याचा प्रवास खूप चांगला सुरू झालाय। मी गाणं खंडाळकर गुरुजी, पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्याकडं गाणं शिकते। त्याचबरोबर सोळुंके गुरुजी म्हणून आहेत आळंदीचे, त्यांच्याकडे गाणं शिकते आणि ते सगळेच माझे गुरु आहेत। त्यांच्याबरोबरच महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे, त्यांच्यामुळे माझा हा गाण्याचा प्रवास सुरू झाला आणि त्यांच्यामुळे मी गाणं शिकू शकले खरं तर। आणि मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे। सो माझं इंजिनिअरिंग मागच्या वर्षी कंप्लीट झालंय वाडिया कॉलेजमधून पुण्याच्या। सो असं आहे, ही आहे माझी ओळख। आणि अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। सो माझं सगळ्यात पहिलं गाणं दौलत नील्या सागराची, हे गाणं गौरव लोखंडे सर, खरं तर त्यांची मी खूप आभारी आहे। त्यांच्यामुळे मला ते गाणं मिळालं आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता ते गाणं। म्हणजे मी ती गोष्ट कधीच विसरू शकत नाही ते गाणं, कारण त्या गाण्यामुळे माझा गाण्याचा प्रवास सुरू झाला ऍक्च्युली। आणि झी म्युझिक मराठी सोबत गाणं आहे, तर मस्त आहे ते गाणं आणि कंपोजिशन पण त्याचं माझंच आहे, लिरिक्स पण माझेच आहेत आणि गायले पण मी, तर भारी वाटतं आणि असंच प्रेम असावं लोकांचं असं वाटतं। बिग फॅन मॅम, येस। इथं नितीन कुटे म्हणून सिंगर जॉईन झालेत। सो त्यांच्यासोबत आता मी रिसेंटली नवीन गाणं तुला पाहून जरा या गाण्याचे सिंगर आहेत नितीन सर, आणि त्यांच्यासोबत आत्ताच परवाच माझं सोनं साखळी हे गाणं रिलीज झालंय। डुएट लव्ह सॉन्ग होतं ते आणि खूप छान आहे ते गाणं पण। खूप चांगला रिस्पॉन्स येतो ऍक्च्युली त्या गाण्याला पण आम्हाला, की लिरिक्स पण छान आहेत। त्या गाण्याचे लिरिक्स प्रशांत तिडके यांचे आहेत। त्याचबरोबर गायले नितीन सरांनी कंपोजिशन आणि गायले नितीन सरांनी आणि मी, आणि अमोल नितीन यांचं कंपोजिशन आहे। स्नोबेरी म्युझिक स्टुडिओत ते गाणं आम्ही रेकॉर्ड केलंय
आणि माझा जो पार्ट होता पर्सनली जो मी गायलेला आहे तो श्रेयस म्हणून आमचा खूप चांगला फ्रेंड आहे, त्याने माझ्याकडनं ते रेकॉर्ड करून घेतलेलं. तर मी आता श्रेयस पण जॉईन झालाय. हाय श्रेयस. आणि नितीन सर पण जॉईन झाले. तर तुम्हाला दोघांना ऍड करते, म्हणजे आधी नितीन सरांना करते आणि मग श्रेयसला ऍड करते. दीपक मोहिते, तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा. थँक्यू. मनच आहे माझ्याकडनं पण थँक्यू. संदीप गाधे, खूप छान. थँक्यू दादा. असाच सपोर्ट ठेवा. खूप प्रयत्न करतेय या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये मी. हाय 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 नितीन सर. आवाज येतोय? येस 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 येतोय. तर हे आहेत नवीन गाणं आता सोन साखळी, आणि तुला पाहून जरा बरीच गाणी आहेत यांची. सो नितीन सर, तुम्हाला कसं वाटलं आणि सोन साखळीचा एक्सपिरियन्स कसा होता, थोडासा शेअर करा. फर्स्टली सोन साखळी हे गाणं आपल्या दोघांच्या आवाजात आलं, तिथेच हॅपी. कारण या आधीही त्याच्यासोबत एक गाणं येणार होतं, पण ते काही कारणास्तव येऊ नाही शकलं. माझी महिना नावाचं गाणं आहे ते. तर हॅपी आहे खूप आणि चांगला रिस्पॉन्स येतोय. तर गाण्याबद्दल थोडक्यात एवढंच सांगेल की मी दिसतोय का क्लिअर? कारण माझ्या तिथे येस 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 दिसतंय, फक्त कमेंट्स थोडस दिसतात, लाईट त्यामुळे मला पासून साईडला येऊन बोला. लाईट पासून साईडला येऊन बोला थोडस. येस, ओके. ठीक आहे. असंच थोडासा कॉन्फिडन्स कमी होतो लगेच लाईव्ह आलं की. तर सोन साखळी बद्दल असं सांगेल की ज्यावेळेस आमच्याकडे लिरिक्स आले होते, तर त्यांनी ऑलरेडी लिरिक्स लिहून पाठवलं होतं, कारण त्यांची स्टोरी पूर्ण डिझाईन झाली होती. त्यांना त्याच टाईपचं गाणं हवं होतं. तर ते लिरिक्स असे होते, तू सपना झुंजुरक्याचं ऊन कोळी वगैरे या स्टार्ट होतं. तर त्याला चाल आम्ही ऍक्च्युअली जात्याची गाणी असतात ना, जात्याची गाणी, तर त्या टाईपची चाल लावली होती त्याला आधी. असं तू सपान झुंजुरक्याचं ऊन कोवळी कोवळी जीन केलया कैदशी सोन साखळी. मग या टाईपचं त्याला आधी चाल लावली होती. देन त्यानंतर त्यांना ते थोडंसं डान्सिकल पण हवं होतं. मग त्याला तुझ्या गालावरची लाली जशी तांबड फुटावी, मग असं थोडंसं केलं होतं. पण काही कारणास्तव त्याचा कोरस आम्हाला जमला नाही, कारण आम्ही खूप प्रकारे त्याचा रेकॉर्ड करून पाहिलं, पण कोरस प्रॉपर नाही जमला. मग हुक लाईन थोडीशी चेंज केली, तर तीही ऐकवल तुम्हाला. तू सपान झुंजुरक्याचं ऊन कोवळी कोवळी जीन केलया कैदशी सोन साखळी, या टाईपचं ते कंपोज केल्यानंतर. तर दीक्षा, तुला विचारेन की तुला कसा एक्सपिरियन्स होता या गाण्याबद्दल? खरं तर स्नोबेरी सोबत दुसरं गाणं होतं, त्यामुळे दडपण होतं की आता जमेल की नाही आपल्याला. पण जमलं आणि फायनली गाणं आलंय. तुला पण माहितीये किती मेहनत घेतलीये मी ते गाण्यासाठी. सो आता आलंय तर फार छान वाटतंय, आणि चांगलं म्हणजे कमेंट्स पण खूप चांगल्या येत आहेत की छान झालंय. ओव्हरऑल सगळाच प्रोजेक्ट खूप छान झालाय अशा कमेंट्स येत आहेत. त्यामुळे मला आता पण भारी वाटतंय आणि मी तुमच्यासोबत अजून तिच्या काम मेहनतीचं करायला सांगेन आवडेल. की ती चाकणला राहते, तिकडून 1.5 ते 2 तास प्रवास करून इकडे यायची ती, आणि 4 वेळा तिने रेकॉर्डिंग केलं त्या गाण्याचं. कारण तिला ते स्वतःलाच नव्हतं आवडत, की ती बोलायची कुठेतरी कमी पडतंय माझ्याकडून. 4 वेळेस ती इकडे येऊन तिने रेकॉर्ड केलं, म्हणजे एवढी मेहनत घेतली तिने. ऍप्रिशिएट. मेहनत पाहिजे पुढे जायचं म्हटल्यावर, जसं तुम्ही करताय. सगळेच आपण स्ट्रगल करतो आयुष्यात असं मला वाटतं, आणि स्ट्रगल असेल तरच काहीतरी आयुष्याला मजा आहे. असं वाटतं मला. ते तर आहे. येस. श्रेयस सो कमेंट अजून करतोय. येस येस. श्रेयसला घेतलीस श्रेयसने का खरं तू? तर माझा पार्ट श्रेयसने रेकॉर्ड करून घेतलाय. पहिला मी स्नोबेरी स्टुडिओमध्ये 2दा रेकॉर्ड केला. त्यानंतरचा थर्ड वाला आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की येस आता कुठंतरी छान वाटतंय. सो नितीन सर, अजून तुम्हाला काय बोलायचंय? नाही, मला काय नाही. आता तू श्रेयसला ऍड कर, मी आता लेफ्ट होतो. येस येस तुम्ही चालेल. कंटिन्यू करा. आणि एकदा सांगा की चालेल चालेल. आपलं गाणं कुठल्या आणि प्रोडक्शनला आहे आणि सगळ्यांना सगळं थोडस. मा प्रोडक्शन
म्हणून एक नवीनच चॅनल आहे, नवीनच लहान मुलं आहेत. आय थिंक 22 ते 20 वर्षाची मुलं आहेत ते. आणि खूप हा. अप्रतिम व्हिडिओ त्या लोकांनी बनवलेला आहे. तर नक्कीच आवडेल तुम्हाला, जाऊन बघा. सोन साखळी नावाचं एकच गाणं आहे युट्यूबला, तर सापडेल तुम्हाला ते. आणि आमची बाकीचीही गाणी तुम्ही नक्की ऐका. माझ्या चॅनलचं नाव आहे स्नोबेरी म्युझिक, आणि बाकी लेबलवर देखील आमची गाणी आहेत. तर नक्की जाऊन ऐका. थँक्यू सो मच. येस. ठेवतो नितीन तुम्ही, सर, जाता जाता तू कंटिन्यू आम्हाला कर, सोनं श्रेयसला कनेक्ट साखळीच्या कर. लाईन्स ऐकवा आणि मग तुम्ही लिव्ह करू शकता. मी सोनसाखळी आत्ताच गायलं ना रे, आत्ता कंपोज केलं कसं ते अ, दाखवलंच ना ते गाऊन. शेवटचं ते जशी न भातली, ते माझं खूप फेवरेट आहे ते गा. ओके ओके. जशी न भातली सरईथ धरणी लाली, जणू भरतीच्या पारी खारी वाळू लावली. तुझ्या सपनात रात गेली, पण तिची वात गेली. मन झालंय ग मृदुंग, तू सपान झुंजुरक्याच ऊन कोवळी कोवळी. आय थिंक मला वाटतं तुझ्या लाईन्स ऐकाव्यात आता, कारण फिमेल पोर्शन खूपच छान, त्याला स्पेशली तुझ्यासाठी कंपोज केलं होतं. तर त्या लाईन्स तो ऐकाव्यात आता, असं वाटतं मला. मला असं दडपण येतं गा म्हटलं की. नाही रे, काय नाही, नॉर्मली तर गायचं. ऐका, आता माझ्या फिमेल लाईन्स मी ऐकून गाऊन दाखवते थोड्याशा. तुझ्या श्वासाची चाहूल माझ्या काळजाला गती, रोज देव्हाऱ्यात तुला माझ्या नशिबी मागती. म्या संसार चेतते त्यात तूच माझा धनी, या डोळ्यामध्ये बघ खेळ भातू कळली नाही. तुझ्यासाठी दिली सारी पुण्याई मनाला, तुझ्यासाठी दिली सारी पुण्याई मनाला. मन रान सौंदर्य तिथं पेरलीला प्रीता. पुढचं तुम्ही कम्प्लीट करा आता. खूप 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 छान गायलंस तू गाणं, थँक्यू. आणि गाणं लोकांना आवडतंय देखील. खूप साऱ्या प्रतिक्रिया आल्या की कारण असं म्हणजे माझं व्हिडिओला काही रोमॅन्टिक लोकांनी पहिलं निगेटिव्ह सॉन्ग म्हणून आहे गेलं, आणि पण त्यात डुएट ऑडिओला पण असं. हो, कमर्शियल पर्स्पेक्टिव्हचं पहिलं सॉंग असेल आय थिंक तुझं आहे. चालेल, मी ठेवतो, लेफ्ट होतो आता मी. तू श्रेयसला कनेक्ट कर आणि चालू द्या. येस येस, तर गाणे थँक्यू. नक्की बघा, आणि तुम्ही जॉईन सगळ्यांनी झालात. थँक्यू थँक्यू. सो मच. कमेंट्स पण काही येस लोकांच्या वाचल्या नाहीत, थँक्यू सो मच. येस येस, फॅन म्हणून पण कमेंट आली होती. सो हे होते नितीन सर. सो आता मी माझा पार्ट ज्यांनी माझ्याकडनं रेकॉर्ड करून घेतला ते आमचे श्रेयस दादा बनकर. त्यांनी आता न्यू स्टुडिओ त्यांचा टाकलाय आमच्या भागामध्ये, चाकणमध्ये. सो त्यांना मी ऍड करते. हाय. हाय हाय श्रेयस. खूप कसा छान. आहेस? आता मी तर छानच आहे. तुमचं गाणं ऐकलं, आता मी दोघांचं पण ऐकलं, खूप छान वाटलं. कंपोजिशन्स, म्युझिक, स्पेशली स्नोबेरीनी म्युझिक केले, म्हणजे बोलायचंच नाही, काही शब्दच नाहीये माझ्याकडे. खूप छान वाटलं, तुमचा आवाज पण खूप छान आहे, मस्त. नाही नाही, आता मला हे सांग की तू माझ्याकडनं रेकॉर्डिंग करून घेतलंस तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता तो? खूप मजा आली. म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे माझा तर रेकॉर्डिंगचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. येस. स्नोबेरी म्युझिक स्टुडिओमध्ये मी क्लास केला, त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांनी मला संधी दिली रेकॉर्ड करण्याची, तर खूप मजा आली. श्रेयस सोबत मी आता, म्हणजे श्रेयसचं काम खरं तर तो आता शिकला या गोष्टी सगळ्या. पण खूप छान आहे म्हणजे त्याचं जे काही तो म्युझिक देतोय. म्हणजे माझं आता अजून एक नवीन गाणं भीमराया, हे आम्ही खरं तर 14 एप्रिलला रिलीज करणार होतो. ओके. पण ते थोडंसं खूप अडचणी आल्या त्या प्रोजेक्ट्समध्ये, त्यामुळे ते राहिलं. तर आज त्याचा व्हिडिओ फायनली आलाय, आणि श्रेयसने ते इतकं सुंदर केलंय त्याचं म्युझिक की सगळे, म्हणजे व्हिडिओ ज्यांनी आता एडिट केला ते पण म्हणत होते गाणं खूप छान आहे. आणि
त्यांचं पण म्हणजे त्यांना पण असं वाटत होतं की खूपच तुम्ही म्हणजे असं वाटतच नाहीये की आज नवीन मुलांनी असं काहीतरी म्युझिक केलंय. आणि कंपोजिशन वाईज वगैरे सगळं ते गाणं पण त्यांना खूप आवडलं. तर भीमरायाचा एक्सपिरियन्स तुझा कसा होता? आणि एक्सपिरियन्स पण वेगळाच. एक्सपिरियन्स तर खूपच वेगळा होता, कारण की ते गाणं मला पहिलं दिलं होतं आणि ह्याचं तर मी फक्त रेकॉर्डिंग घेतलं होतं आणि म्युझिक तर दादून त्यांनी केलं. तर भीमराया करताना मला इतके मोठे अनुभव आले की म्हणजे म्युझिक वगैरे, परत कंपोजिशन्स खूप मस्त होते. त्याचे कंपोजिशन स्वतः तू लिहिलंय, स्पेशली येस, मला ते कारण प्रत्येक आवडलं. गोष्ट तुला तुझी आणि ऍड ते बी करायची होती त्यामध्ये तो. येस, तुझा हा हा प्रोजेक्ट होता तो. पूर्ण. पूर्ण म्हणजे स्टार्ट टू एंड मला करायचा होता, तर खूप मजा आली. आणि अनुभव म्हणजे अनुभव म्हणतो ना, त्यातून मला थोडं थोडं शिकायला भेटलं असं. आणि त्यात तू इतकं छान गायलंस. भीमराया पण मस्त. परत दौलत नेल्या सागराची, ते तर 1 लाख 1 लाख क्रॉस. खूप मजा आली. येस येस. चालेल श्रेयस, छान वाटलं तुझ्याशी बोलून. तर श्रेयसचं पण स्वतःचा स्टुडिओ आता त्याने केलाय, तर त्याबद्दल थोडंसं सांग आणि तुझ्या युट्यूब चॅनल बद्दल पण थोडंसं सांग. माझं म्युझिक स्टुडिओ चाकणमध्ये आहे. चाकणमध्ये मी आत्ताच नवीन SB म्युझिक स्टुडिओ म्हणून स्टार्ट केलंय. जर समजा कोणाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. माझं युट्यूब चॅनलचं नाव श्रेयश बनकर आहे. तिथे जाऊन तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. तिथे माझी स्वतःची गाणी म्हणजे कव्हर सॉंग्स वगैरे माझी तुम्हाला ऐकायला भेटतील. तुम्ही व्हिजिट करा एकदा, तिथे जाऊन पहा, ऐका आणि कमेंट्स करून सांगा की गाणी कशी वाटली. धन्यवाद. हा. आणि अजून एक गोष्ट राहिली आहे. ज्योतिबा फुले यांच्या जुन्या लाईन्स आहेत. विद्ये विना मती गेली, आणि त्या हिंदीत पण आहेत, विद्या बिन मती गई. सो खूप 1 वर्षापासून ते माझ्या डोक्यात होतं की हे मला कंपोज करायच्यात ह्या लाईन्स. म्हणजे जेणेकरून की माणसामध्ये त्या रुजू होतील, की आपण वाचून इतकं कोणी लक्ष देत नाही, पण जितकं माणूस गुणगुणतो तितकं तो त्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला लागतो. म्हणून मग मी त्या लाईन्स कंपोज हो. करण्याचा प्रयत्न केला आणि ते कंपोजिशन झालं. आणि ते पण खूप छान झालंय आणि त्याचं म्युझिक पण श्रेयसनेच केलंय. आणि ते गाणं दीक्षाज म्युझिक असं माझं युट्यूब चॅनल आहे स्वतःचं. तर त्यावर आहे, त्यावर पण तुम्हाला बरीच गाणी ऐकायला मिळतील. आणि त्याचं म्युझिक पण श्रेयसने खूप छान केलंय. सो थँक्यू. आणि खूप सारे म्हणजे त्या गाण्याला पण थँक्यू. बऱ्याच कमेंट्स आल्या की खूप छान झालंय हे कंपोजिशन असं. थँक्यू. येस. सो थँक्यू श्रेयस. तर असंच आपण येस, सगळेजण थँक्यू तू सोबत लाईव्हला राहू. जॉईन झालास. सगळेजण सोबत राहू, टीम ग्रो करू. थँक्यू. थँक्यू. येस येस, थँक्यू. सो हे माझ्या प्रोजेक्ट्समध्ये सोबत होते बरीच माणसं. प्लीज जॉईन करा. ओके दादा, करेल मी. थोडंसं मला बोलू द्या, मग करेल जॉईन. कैलाश मदेने हाय. महेश रोकडे हाय सर. सो सगळ्यांना हाय. तुम्हाला तुमच्या मनात माझ्याबद्दल काही प्रश्न असतील तर तेही विचारा. पहिलं तर मी माझ्या पहिल्या गाण्याबद्दल बोलते, दौलत नीला सागराची. हे गाणं झी म्युझिक सोबत केलं मी. आणि ते गाणं मला कसं मिळालं त्याची पण एक स्टोरी आहे. ते गाणं ऍक्च्युली मी माझ्या कॉलेजमध्ये असताना, म्हणजे मागच्या 2 वर्ष आधी, मी एका कॉम्पिटिशनला गेले होते सिंगिंगच्या. आणि तिथे जी अँकर होती, वैष्णवी कस्तुरकर असं नाव होतं तिचं. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये मी एक कोळी गाणं गायलं होतं. तर तिला तेव्हा खूप आवडलेलं, की अरे ही खूप म्हणजे तिला आवडलं ते, की कोळी गाणं मी गायलेलं. सो मग तिने मला नंतर इंस्टाग्रामला मेसेज केला की असं असं आहेत, गौरव लोखंडे म्हणून एक सर आहेत, त्यांच्यासोबत मी एक प्रोजेक्ट केला आहे. ऑलरेडी तिने एक प्रोजेक्ट केला होता. सो तो पण खूप म्हणजे तिच्यामुळे तो प्रोजेक्ट मला, ऍक्च्युली वैष्णवी कस्तुरकर हिच्यामुळे तो प्रोजेक्ट मला मिळाला. गौरव सरांशी ओळख झाली आणि गौरव सरांचा एक दिवस अचानक मला कॉल आला की असं असं आहे, तर कोळी गाणं करायचंय, तर तुम्ही कराल का आणि तुम्हाला लिहायला जमेल का लिरिक्स. तर मी म्हंटल सर मी ट्राय करेल. ऍक्च्युली मी बसले आणि अर्ध्या तासात ते लिरिक्स माझे लिहून झाले गाण्याचे. आणि चालही तशीच लागत गेली की लिहितेय तसं तसं सुचत गेलं. मग ते रेकॉर्ड केलं आणि सरांना जस्ट पाठवलं की सर असं असं आहे, बघून घ्या. तर सरांनी मग त्यावेळी लगेच कॉल केला सरांना पाठवल्यानंतर. आणि सर म्हटले खूप छान आहे, तुम्ही उद्या तुमच्या वडिलांना घेऊन मला भेटायला या. मग सरांना भेटले.
सरांनाही खूप आवडलं. मग तिथून आम्ही त्या प्रोजेक्टवर काम केलं आणि तो प्रोजेक्ट पण खूप छान झाला. आता त्या दौलत निल्या सागराचीला 1,00,000 व्ह्यूज कम्प्लीट झालेत आणि त्यालाही खूप छान रिस्पॉन्स आला सगळ्यांचा. प्लीज तुमचं युट्यूब चॅनलचं नाव काय आहे मॅडम? दीक्षाज म्युझिक, दीक्षा भाव्वळ असं माझं नाव आहे स्वतःचं आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे दीक्षाज म्युझिक. सो असं झालं दौलत निल्या सागराचं. आणि मी आता पाहते एक मिनिट की गौरव सर आहेत का लाईव्ह मध्ये. गौरव सर असतील तर मी त्यांना ऍड करू शकले असते, पण आय थिंक सर नाहीयेत. ऍड गेस्ट रिक्वेस्ट, सर्च, एक मिनिट. सो तुमच्या मनात म्हणजे तुमच्या आवडीची कोणती गाणी असेल तर तुम्ही ती मला सांगू शकता की मी ते तुमच्यासाठी नक्की 2-3 लाईन्स गाण्याचा प्रयत्न करेल. आणि दौलत नीला सागरानंतर माझा एक प्रोजेक्ट होता, यादे है तेरी साथ में. त्या गाण्याबद्दल म्हणजे माझ्या खूप इमोशन्स वेगळे आहेत. ते गाणं हिंदी आहे, यादे है तेरी साथ में, आणि ती रिअल गोष्ट आहे माझ्या आयुष्यात घडलेली. माझा कॉलेजमध्ये असताना खूप चांगला मित्र होता, थर्व मुळे असं नाव होतं त्याचं. आणि मी एक दिवस, तो आता या जगात नाहीये ऍक्च्युली, तो वारला. अचानक त्याला अटॅक आला आणि तो वारला. सो ती गोष्ट खूप अजूनही आम्हाला विश्वास नाही वाटत, म्हणजे सगळ्या फ्रेंड सर्कलला, की तो या जगात नाहीये. पण त्याच्या आठवणी आमच्या सोबत आहेत आणि म्हणून ते यादे गाणं मी स्वतः, एक दिवस मी मावशीकडे गेली होती, माझी मावशी कोल्हापूरला राहते ऍक्च्युली, आणि तिथे बसले होते आणि अचानक त्याची आठवण आली मला. सो त्याच्या आठवणीत ते लिहिलं मी, यादे है तेरी साथ में, आया था तू ख्वाब लेके, जसा तो आहे ऍक्च्युली तसं त्याबद्दल लिहित गेले आणि त्याला कंपोजिशन पण ते तसंच झालं, चालही तशीच लागली. आणि मग मला असं वाटलं की नाही, आपण हे करूयात. आता दुसरं काय करू शकत नाहीये, तो या जगात नाहीये, पण त्याच्यासाठी दुसरं काय करता येईल आपल्याला. म्हणून मग मी ते गाणं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जेव्हा 1 वर्ष झालं होतं त्याची डेथ होऊन, त्या दिवशी मी ते रिलीज केलं, त्याला श्रद्धांजली म्हणून. त्याच्या आई वडिलांचा ऍक्च्युली ते गाण्यानंतर मला कॉल येऊन गेला. म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं मला, यात खूप मला भारी वाटतं. ते गाणं मी श्रेयस देशपांडे दादा त्याच्याकडे म्युझिक केलं होतं त्याचं, झील कॉलेजच्या स्टुडिओला. तर ते पण गाणं खूप इमोशनल आणि खूप फिलिंग्स आहेत त्या गाण्यात. तर ते गाणंही तुम्हाला खूप आवडेल. म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसाठी की जे या जगात नाहीयेत, त्यांना ते गाणं तुम्ही डेडिकेट करू शकता, असं ते गाणं आहे. त्यानंतर मी आता श्रेयस सोबत बोललेच मगाशी, विद्या बिन मती गई, मती बिन नीती गई, नीती बिना वित्त गया, हे सगळं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्याला सांगितलंय. सो महात्मा ज्योतिबा फुल्यांचं ते गाणं मग आता मी जस्ट माझ्या दीक्षाज म्युझिक या युट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे. त्याचं हे कंपोजिशन खूप छान झालं. ऍक्च्युली त्या लाईन्स त्यांच्या आहेत आणि त्या फक्त मी कंपोज केल्यात आणि गायल्यात, आणि त्याचं म्युझिक श्रेयसने केलंय. दीपक मोहिते, याद है तेरी साथ में, एखादी लाईन ऐकायला आवडेल. येस, नक्कीच दादा, मला आवडेल उलट ते गाणं गायला तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. ते गाणं मी नक्की गाईल. येस. आया था तू ख्वाब लेकर, जीता था तू ना कोई गम में, एहसान तेरे जिंदगी में, हर कमी में, हर दुआ में, यादें तेरी, यादें, यादें है तेरे साथ में, यादें है तेरे साथ में. सो असं गाणं आहे. मला माझ्या चॅनलवर पूर्ण गाणं ऐकायला मिळेल. सो ते गाणं मी जास्त गाऊ शकत नाही ऍक्च्युली, खूप फिलिंग्स आहेत त्या गाण्यात. माझी सगळीच गाणी ऑलमोस्ट
सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्मला आहेत, तर तुम्ही जाऊन ऐकू शकता. आणि अजून बरेच प्रोजेक्ट लाईन्ड अप आहेत. आता चेतन गरुड प्रोडक्शनचे चेतन गरुड सर, त्यांच्यासोबत पण बरेच प्रोजेक्ट्स करायचे आहेत. चेतन सरांनी पण खूप सपोर्ट केला ऍक्च्युली मला या इंडस्ट्रीमध्ये. आता सरांसोबत डेव्होशनल काही गोष्टी रेकॉर्ड करायच्यात, तर त्याच्यावर पण काम चालू आहे. आणि ह्याच्या आधी पण एक प्रोजेक्ट केलाय, जागर. जागर म्हणून एक गाणं आहे, देवीचं गाणं आहे ऍक्च्युली ते. आणि ते का वेब सिरीज साठी मी गायलंय. तुमचं आमचं जमलं नावाची वेब सिरीज आहे, आणि त्या वेब सिरीज साठी ते गायलंय. जयराज आचार्य म्हणून त्यांनी त्यांचं म्युझिक केलंय, आणि ते पण गाणं मी ऍक्च्युली साताऱ्याला जाऊन ते रेकॉर्ड केलं होतं. तर तो पण खूप छान एक्सपिरियन्स होता, की उडत्या चालीचं गाणं मला गायला मिळालं, आणि खूप भारी वाटलं ते गाणं पण. नाईस लाईन. थँक्यू ताई, थँक्यू दादा. आमचा श्रेयस पण खूप छान गातो, त्याला गाईड करत जा. ऍक्च्युली श्रेयस मला गाईड करतो. श्रेयस स्वतः पण खूप छान गातो, आणि त्याचं एज्युकेशन खूप छान आहे गाण्यातलं. विष्णू पवार, काही गोष्टी काही कळलं नाही मला दादा. सो असं आहे. आणि सोनं साखळी पण आमचं खूप छान झालंय. मा प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवर आहे गाणं, तेही तुम्ही जाऊन ऐकू शकता. माझं पहिलं गाणं, माझा पहिला डुएट प्रोजेक्ट आहे तो. सो तुम्ही नक्की तेही जाऊन ऐका, आणि तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या. माझंही गाण्याचं शिक्षण सुरू आहे, गाणं शिकतेय, शोध चालू आहेत, बऱ्याच सिंगिंगच्या गोष्टी सध्या सुरू आहेत. सो तुम्हाला तुमच्या गाण्यासाठी जरी कधी वाटलं की खूप छान आवाज आहे मॅडम तुमचा, थँक्यू दादा, खूप थँक्यू. तर नक्की मला मेसेज करा किंवा कॉन्टॅक्ट करा. माझा मेल आय डी dikshaBhabai24@gmail.com असा आहे. किंवा माझा युट्यूब चॅनल जो आहे तिथे डिस्क्रिप्शन मध्ये मी एक फोन नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की तुम्हाला गाणं वगैरे बनवायचं असेल, कंपोजिशन्स असतील, बऱ्याच गोष्टी. आणि माझा एक ग्रुप आहे सिंगिंगचा, पीडीव्ही म्युझिकल इव्हेंट्स, पीडीव्ही म्युझिकल इव्हेंट्स. तिथे पण आम्ही म्हणजे आमचा ग्रुप आहे 4 ते 5 जणांचा. सो आम्ही बरेच प्रोग्राम्स करतो सिंगिंगचे. त्यामध्ये वैष्णवीताई मावळे या तबला वादन करतात, खूप छान आहे, खूप छान वाजवतात त्या. ऍक्च्युली 10 वर्षापासून त्या तबला शिकतात. त्याचबरोबर पूजाताई भुरुक आहेत, त्या खूप छान भजन गातात. आणि प्रथमेश सर साळुंखे असे आहेत. असे आम्ही 4 ते 5 जण आहोत, आणि मी आहे, असे आम्ही 4 ते 5 जण आहोत. सो आम्ही सिंगिंगचे प्रोग्राम्स बऱ्याच ठिकाणी, मैफिल असतात, बऱ्याच गोष्टी करतो. एबीसीडी मध्ये काम केलं का? नो, नाही नाही दादा, इतकं मोठं नाही. दीक्षाज म्युझिक किंवा दीक्षा भावळ असं जरी टाकलं तरी माझ्या युट्यूब चॅनलचं नाव येऊन जाईल. सो अजून तुमचे काही प्रश्न असतील विचारा, मी नक्कीच उत्तर द्यायला प्रयत्न करेल. हा, खूप छान, थँक्यू थँक्यू सगळ्यांना, थँक्यू. आणि भारी वाटलं की एवढे लोक होते लाईव्ह ऐकायला, आणि ऐकतायत सगळेजण, तर भारी वाटतंय. आणि माझे स्वतःचे पण कंपोजिशन्स बरेच रेडी आहेत, लिहून त्यांना चाली लावून गाण्यांना रेडी आहेत, तर त्याच्यावर पण काम करायचंय. तर बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे म्युझिक म्युझिक ही गोष्ट माझ्यासाठी खूप जवळची आहे, आणि जे काही करायचं ते म्युझिक मध्येच करायचंय असं ठरलंय. आणि मला एक गोष्ट अजून महत्वाची वाटते, ती म्हणजे लर्निंग. आपण आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीतून शिकलं पाहिजे. म्हणजे गुरुकडून असू द्या किंवा अनुभवातून असू द्या, सगळ्या गोष्टी मॅटर करतात आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर. आणि पॉझिटिव्ह राहणं आयुष्यात, या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. सो असं आहे सगळं, हा सगळा माझा प्रवास. डॉक्टर आशा कांबळे, दौलत निल्या सागराची 2 लाईन्स म्हणून दाखव दीदी, नक्कीच. दीपक मोहिते, छान वाटलं ताई तुम्हाला भेटून, थँक्यू दादा. सो दौलत निल्या सागराचीच्या मी लाईन्स ऐकवते तुम्हाला. सपान पडते, ध्यान तुझ येते, मन गालात हसते, मन गालात रुसते, काय समजना
काय हुंजना का खुळ्यावानी करते, आस लागली मला तुझ्या प्रेमाची, नाक विन बनव मला तू तुझ्या दिलाची, नाक विन बनव मला तू कोली वाऱ्याची, दौलत नील सागराची राणी मी दर्याची, नाक विन बनव मला तू तुझ्या दिलाची, नाक विन बनव मला तू कोली वाऱ्याची. थँक्यू. विष्णू पवार, खूप सुंदर दिसते. थँक्यू दादा. नेहा जाधव, अप्रतिम आवाज. थँक्यू ताई. सो मला एक गोष्ट सांगायची की सोनं साखळी या गाण्यावर तुम्ही खूप सारे रील्स बनवा. ऍक्च्युली दौलत नीला सागराची वर पण सपानं पडतं ही लाईन खूप फेमस झाली होती आणि त्याच्यावर पण बऱ्याच जणांनी रील्स बनवले. सो सोनं साखळीवर तुम्ही रील्स बनवा आणि मी नक्की सगळ्यांना मेन्शन करेल. मला टॅग करा इंस्टाग्रामला, दीक्षा भावळ असंच माझं इंस्टाग्रामचं पण अकाउंट आहे. सो तिथेही मला टॅग करा, तुम्ही मेन्शन करा. मी नक्की सगळ्यांना मेन्शन बॅक देते. मी असं कधीच करत नाही की कुणी मला मेन्शन केलंय आणि मी त्याला मेन्शन बॅक दिला नाही. नक्कीच सगळ्यांना रिस्पॉन्स करते, सगळ्या फॅन्सचा रिस्पेक्ट करते. सो तुम्हीही मला असाच सपोर्ट ठेवा. सो अजून कुठलं गाणं तुमच्यासाठी मी गाऊ शकते, सो सांगू शकता तुम्ही मला. छान वाटले, मलाही भेटून छान वाटलं. खूप दिवसांनी असं लाईव्ह आले फेसबुकवर. आणि दर्जा मराठीचे खरंच खूप आभार की त्यांनी मला ही संधी दिली त्यांच्या पेजवर लाईव्ह येण्याची. मला एक हिंदी गाणं खूप आवडतं, दिल है की मानता नहीं, त्याच्या मी लाईन्स ऐकवते. आणि आय थिंक इंस्टाग्राम कोणत्या नावाने, दीक्षा भावळ असंच आहे माझं इंस्टाग्राम. लिरिक्स खूप छान आहेत दौलत नीला सागराची गाण्याचे. थँक्यू थँक्यू. हम तो मोहब्बत करते हैं तुमसे, हमको है बस इतनी खबर, तन्हा हमारा मुश्किल था जीना, तुम जो ना मिलते अगर, बेताब सांसें बेचैन आँखें कहने लगे बस यूं ही, हो दिल है ये मानता नहीं, दिल है ये मानता नहीं, ये बेकरारी क्यों हो रही है, ये जानता ही नहीं, हो दिल है कि मानता नहीं. सो अप्पा चव्हाण, खूप सुंदर ताई, खूप मोठी सिंगर होशील ताई. थँक्यू दादा. तुमचे आशीर्वाद असेच राहिले तर नक्कीच होईल. माझे खूप प्रयत्न सुरू आहेत या क्षेत्रामध्ये. अविनाश नाईक, व्हेरी व्हेरी गुड, थँक्यू. विष्णू पवार, माझं गाणं म्हणते का ताई? कोणतं दादा, मला गाणं सांगा एकदा. मला कळलं नाही तुम्ही कोणतं गाणं मला सांगितलं. ते गाऊन ऍक्च्युली मी लाईव्ह आता, सॉरी सॉरी सॉरी, फ्रंट कॅमेरा. कोणतं गाणं सांगा ना दादा मला. नाही माहिती मला गाणं ते, सॉरी.
नाही दादा, दुसरं एखादं सांगा, ते गाते आणि मी लाईव्ह एंड करते. आणि जाता जाता सांगेल की वैभव वाकडे यांनी मला दर्जा मराठी या पेज साठी लाईव्ह येण्यासाठी विचारलं आणि मी हो म्हटलं. आणि त्यांचं खूप आभार की त्यांनी मला आज ही संधी दिली लाईव्ह येण्यासाठी. सो खूप खूप थँक्यू सर. नाही, जेवण इतक्या लवकर नाही. सो छान वाटलं मला सगळ्यांशी गप्पा मारून. सो माझं नवीन गाणं सोन साखळी हे रिलीज झालं आहे मा प्रोडक्शन या युट्यूब चॅनेलवर. आणि गाण्याला खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. लिरिक्स पण खूप छान आहेत, कंपोजिशन पण खूप छान झालंय आणि गायलंय नितीनने आणि मी. तर व्हिडिओ पण खूप भारी झालाय. सो तुम्ही सगळ्यांनी नक्की जाऊन बघा. मा प्रोडक्शन या युट्यूब चॅनेलवर सोन साखळी असं गाण्याचं नाव आहे. आणि माझं चॅनल दीक्षाज म्युझिक यालाही सबस्क्राईब करा. लवकरच त्याच्यावरही खूप छान छान गाणी येणार आहेत. सो असेच तुम्हाला सगळ्यांना गाणं ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच कायम पाठीशी असू द्या. धन्यवाद.